तिने इथे रेखाटण्यात आली होती. तर आजपासून आपण प्रकरण 8वं घेत आहोत वाचायला. तंबूचा पडदा बाजूला करून सिद्दी रेहान मलिक आत आला. त्याने अंगावर तपकिरी अंगरखा पेहरला होता. त्याच्या कमरेवर सोनेरी झालर असलेली म्यान लटकवलेली होती. तंबूत येण्याआधी त्याने आपल्या मोजड्या उतरवल्या होत्या. त्याचा एकूण अवतार फार उच्चभ्रू होता. गळ्यात मोत्यांच्या माळा आणि आभूषणे. पगडीवर एक रत्नजडित पदक. जणू तो एखाद्या समारंभासाठीच सज्ज झाला होता. त्याचा आवडता समारंभ, युद्ध समारंभ. काल त्याने विजापूरचा बादशाह आदिल शहाला पाठवलेल्या उत्तरानुसार तो लगेच दक्षिणेसाठी निघाला होता. त्याचे सैन्य गड उतरू लागले होते. जाण्याआधी आपल्या गुरुची एकवार भेट घ्यावी म्हणून तो तिथे आला होता. नसरुल्ला हसन एका आसनावर बसला होता. त्याचे सैन्य गड उतरू लागले होते. जाण्याआधी आपल्या गुरुची एकवार भेट घ्यावी म्हणून तो तिथे आला होता. नसरुल्ला हसन एका आसनावर बसला होता. त्याच्या हातात ते बाळ होते. सिद्दी रेहान मलिकने एकवार त्या बाळाकडे पाहिले. त्याची नजर बाळाच्या हातावर गेली. गोलाकार फोडाचा आकार आणि त्याच्या मधोमध फारशी भाषेतले एक अक्षर होते. त्याने अलगद आपला हात देखील पाहिला. त्याच्याही हातावर तीच निशाणी होती. ते पाहून पुन्हा एकदा त्याच्या बालपणीच्या आठवणी त्याच्या स्मृतीपटलावर उमटल्या. नसरुल्ला बाळाला थोपटत रेहान मलिककडे पाहत होता. एक टक तो त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या अंतरंगातला गोंधळ पाहू शकत होता. काय विचार करतोयस? नसरुल्लाने डोळे बारीक करून विचारले. सिद्दी रेहान मलिक शांत स्वरात आपल्या उत्साहाला म्हणाला, हजरत, मला वाटतं आपण या बाळाला त्याच्या आईसोबत राहू द्यावं. गुलाम म्हणून तिच्यासोबतच त्याला विकायला हवं. काय बोलत आहेस तू? रेहान मलिककडे रोखून पाहत नसरुल्ला म्हणाला, त्या दोघांची ताटातूट नको करायला असं मला वाटतं. रेहान मलिक म्हणाला. नसरुल्ला उठला. आपल्या हातातल्या बाळाला दोन्ही हातात पकडून 2 पावले रेहान मलिककडे चालत गेला आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू कधीपासून इतका भावनिक झालास? काफिरांची कत्तल करून मजहबचा परचम बुलंद करणारा रेहान मलिक इतका हळवा? तू कमकुवत तर होत नाहीयेस ना? नाही हजरत, मी कमकुवत होत नाहीये. पण जे मी भोगलं आहे ते या मुलानं भोगायला नको असं मला वाटतं. सिद्दी रेहान मलिकने स्पष्ट केले. नसरुल्ला क्षणभर काही बोलला नाही. मग म्हणाला, म्हणजे तुला असं वाटतंय का की तू तुझ्या आईपासून वेगळा झाल्यानं फार दुःखी आयुष्य जगला आहेस? असं नाही. पण पण काय? रेहान मलिक, जर तुझ्यावर खुदाची मर्जी नसती तर तू आज तुझ्या आईसोबत कोणत्या तरी घाणेरड्या गल्लीत चढत असतास. पण आज तुझा रुतबा आहे. तू दौलतमंद आहेस. आज तू रेहान मलिक रुकेर सान आदिलशाही आहेस. का? कारण तू मजहबसाठी समर्पित आहेस. भविष्यात हा मुलगा देखील तुझ्या इतकाच पराक्रमी होईल. याला देखील गर्व वाटेल त्याच्या जिंदगीवर. तो मजहबची जंग लढणार आहे. त्यामुळे त्याला सुरुवातीला दुःख भोगावीच लागणार. तेव्हाच तर अल्लाह ताला त्याच्यावर सुखांची बरसात करेल. आणि लक्षात असू दे, मी या मुलाची निवड केली आहे ती अल्लाच्या इशाऱ्यामुळेच. त्यामुळे तू आणि मी अल्लाहच्या विरोधात जाऊ शकत नाही. कळतंय ना तुला? रेहान मलिकने होकारात्मक मान हलवली. मोहिमेत यशस्वी हो. खुदाला तुझ्यावर नाज आहे. कमकुवत बनू नकोस. काफिरांवर रहम करू नकोस. त्यांना मारून मुक्ती दे. ते भरकटू आहेत. त्यांच्यावर शैतान सवार आहे. त्या शैतानाचा नाश कर. जी हजरत, माझी तलवार त्यासाठी आसुसली आहे. लवकरच तुम्ही माझ्या तलवारीचा पराक्रम ऐकाल. खरं तर जवळूनही पाहाल. आत्ताच तुम्हालाही सोबत नेलं असतं, पण फार वेगानं दक्षिणेत जायचं आहे. तुमचं वय पाहता
तुम्हाला ते मानवणार नाही. त्यामुळं मी खत पाठवेन त्यावेळी तुम्ही तिकडे या. नाही, मी इकडेच ठीक आहे आणि मी कुठेही असलो तरी तुझा पराक्रम पाहू शकतो. रेहान मलिकने हलकेच स्मित केले आणि म्हटले, खुदा हाफिज. खुदा हाफिज. नसरुल्ला देखील म्हणाला. मग नसरुल्लाच्या पुढ्यात बसून रेहान मलिकने त्याच्या हाताचे चुंबन घेतले. नसरुल्लाने त्याच्या खांद्यावर थोपटले. त्यानंतर रेहान मलिक उठला आणि आपल्या गुरुचा निरोप घेऊन बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याला दिसले की त्या बाळाची आई झाडाखाली बसून हमसून हमसून रडत होती. त्याने फक्त एक वेळा तिच्याकडे पाहिले. आपल्या आईला जेव्हा आपल्यापासून असं विभक्त केलं गेलं होतं, तेव्हा तिची सुद्धा अशीच अवस्था झाली होती. पुन्हा एकदा त्याच्या मनाने भूतकाळाचा वेध घेतला, पण यावेळी त्याने लगेच स्वतःला सावरले. त्या स्त्रीकडे दुर्लक्ष करून तो घोड्याकडे चालत गेला आणि खोगीर पकडून त्याने घोड्यावर मांड टाकली. सिद्धी मार्जान आणि हिराजी पाटील हे दोघे त्याच्या घोड्याजवळच उभे होते. त्याने सिद्धी मार्जानला काही सूचना दिल्या आणि घोडा वळवून तो सैन्यासोबत गड उतरू लागला. तो गेल्यावर हिराजी पाटीलने एकदम निराश होऊन सिद्धी मार्जानकडे पाहिले. सिद्धी मार्जान आणि हिराजी पाटील आता महालाच्या सज्जात आले होते. ते दोघे तिथे उभे राहून नसरुल्लाच्या तंबूकडे पाहत होते. नसरुल्ला देखील सिद्धी रेहान मलिक सोबत दक्षिणेत जाईल आणि मग किल्ल्यावरची हवा बदलेल असे दोघांना वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे चेहरे उतरले होते. तुमचा अंदाज खोटा ठरला. हिराजी म्लानपणे हसून म्हणाला. होय, मार्जानने देखील खेदाने हसत मान डोलावली. हिराजी चुकचुकत म्हणाला, आता फार अवघड होणार आहे हुजूर. करवीरपूरच्या रयतेची संकट आणखी वाढतील. बेलगाम होईल हा मौलाना. जणू तोच आता इथला जहागीरदार. हम्म हम्म काय हुजूर, यावर काहीतरी उपाय शोधा. हिराज म्हणाला. सिद्धी महाराजांनी एक उसासा टाकत सज्जाचा कठडा पंजाने ठोकत म्हटले, मला तरी काही मार्ग दिसत नाहीये हिराजी. तुम्ही सगळ्यात अयोग्य सुभेदार आहात मार्जान साहेब. निराश होऊन हिराजी मान हलवत म्हणाला. होय, तो मी आहे. हळुवार शब्दात मार्जानने ते मान्य केले. फार गंभीर विषय आहे हुजूर. आपल्याला करवीरपूरच्या रयतेला दिलासा द्यावा लागेल. प्रजा भयभीत झालीये. अहो, आता आमच्या सैनिकांवर देखील धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला जाईल. आधीच किल्ल्यावरच्या आमच्या मंदिरांना टाळे लावले गेलेत. नशीब आमचं चांगलं की हिंदू अधिकारी संख्येनं जास्त आहेत, म्हणून आदिलशहांनी किल्ल्यावरची मंदिरं पाडायला परवानगी दिली नाही. नाहीतर आतापर्यंत सगळी देवळं पाडली गेली असती. पण आता नसरुल्ला काहीतरी खेळी नक्की खेळणार. तो ती देवळंही ठेवणार नाही. सिद्धी महाराजांनी काहीतरी विचार केला आणि म्हटले, थोडे दिवस जाऊ द्या हिराजी. मी सुलतान आदिलशहा यांना करवीरपुरातून कर का कमी होतोय याचं कारण देणार आहे. त्या पत्रात मी नसरुल्लाच्या वर्तनाचा उल्लेख करेन. होय, तुम्ही तो उल्लेख कराच आणि शक्य झालं तर त्या नसरुल्लाला विजापुरात बोलावून घेण्याची विनंती देखील करा. सिद्धी महाराजांनी नकारार्थी मान हलवली. ते मी करू शकणार नाही हिराजी. बादशाह माझ्यावर संशय घेतील. हिराजी निराश झाला. हिरमसून त्याने मान वळवली आणि पुटपुटला. तुम्ही काहीच करू शकत नाहीत. सिद्धी महाराजांना त्याच्या त्या बोलण्याचा राग आला नाही. तो एक उत्तम सुभेदार होता. त्याला हिराजीच्या मनाची पीडा कळत होती. आणि निराश झालेल्या हिराजीच्या पाठीवर हळूच थोपटले. वली शहाबुद्दीन खतालशहा जनजानी याच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच असलेला सादोबा तलाव बांबूंच्या झुडपांनी नटला होता. वली शहाबुद्दीन हा बहमनी सुलतान महमूद शाह पहिला याच्या शासन काळात इस्लामच्या दिनी प्रचारासाठी करवीरपूर परिसरात आला होता आणि पन्हाळ्यावरच त्याचे निधन झाले होते. शिवा तलावाकाठच्या त्या बांबूंच्या झुडपांजवळ गेला आणि त्याने एका झुडपातून एक छोटा पण त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचेल
असा बारीकसा बांबू कोयत्याने वार करून काढला. त्याच्या मागे जाई सुद्धा आली होती. तिथून थोड्याच अंतरावर राधाबाई, मीरा आणि यमुना तलावाच्या काठी कपडे धुत होत्या. किल्ल्यावरील साधोबा तलाव हा दिवसा नेबापुरातील गावकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध असे. त्यामुळे गावातील स्त्रिया कपडे धुण्यासाठी तिथे येत असत. तसेच तिथल्या झऱ्याचे गोड पाणी देखील पिण्यासाठी मडकी भरून नेत असत. काय करताय? लहानग्या जाईने शिवाला विचारले. माझं आवडतं शस्त्र. कोयत्याने छाटून त्या बांबूचे एक टोक अडकुचीदार करत शिवा उत्तरला. तुमचं आवडतं शस्त्र म्हणजे? जाईने पुन्हा विचारले. बांबूचे टोक अडकुचीदार झाले होते. आपले बोट त्या टोकावर ठेवून ते तपासत शिवा म्हणाला, भाला. आणि काय करणार आहे तुम्ही या भाल्याचं? जाई आपले निरागस प्रश्न विचारतच होते. शिवाने काहीच उत्तर दिले नाही. तो तलावाकडे वळला. जाई त्याच्या मागे जात त्याला विचारू लागले, सांगा ना. शिवा कळला. हल्ली असं का बोलायला लागलीस तू? आधी सांग म्हणायचीस. आता सांगा ना. मी इतका पण मोठा नाही तुझ्यापेक्षा. शिवा म्हणाला. ते माझ्या आईनं सांगितलंय तुमच्याशी असं बोलायचं म्हणून. आपलं लग्न होणार आहे ना. जाईने हसून स्पष्ट केलं. शिवाने शांतपणे पाहिले, अगदी निर्विकारपणे. मग त्याने मान तलावाकडे वळवली. जाईने पुन्हा विचारले, सांगा ना काय करताय? बघत राहा म्हणत शिवा पाण्यात उतरला आणि संयमाने उभा राहिला. त्याचे लक्ष पाण्यात होते. एक काळ्याशार मासा दिसताच त्याने निशाणा साधत तो बांबूचा भाला त्या माशाच्या पोटात घुसवला. थोडा जोर देऊन त्याने तो भाला वर केला. त्या भाल्यासोबतच तो मासा सुद्धा बाहेर आला. त्या माशाला पाहून शिवा मोठ्याने हसला आणि हसतच त्याने जाईकडे पाहिले. बघितलं? जाईने टाळ्या वाजवल्या. अरे वा, किती मोठा मासा. त्याने तो मासा जाईकडे फेकला आणि आणखी 4 माशांची शिकार करून तो पाण्यातून बाहेर आला. कसा वाटला माझा भाला? शिवाने जाईला विचारले. ती हसत म्हणाली, खरं सांगू? होय, चांगला वाटला. पण इतकी मेहनत करायची काय गरज होती? जाळ टाकून खूप मासे पकडता आले असते. बोलत बोलत ती मोठ्याने हसू लागली. राधाबाई आणि यमुना त्या दोघांकडे पाहून एकमेकींशी बोलत होत्या. चांगलं जुळलं ना या दोघांचं? राधाबाईंनी विचारलं. होय, माझी जाई खूप समजूतदार आहे. ती शिवाजीरावांना समजून घेईल. बघा, एकदम सुखाचा होईल त्यांचा संसार. राधाबाईंनी समाधानाने स्मितहास्य केले. इकडे जाईच्या बोलण्यावर शिवाला कधीच हसू आले नाही. त्याने आपल्या भाल्याचे टोक पाहत म्हटले, मला मासे पकडायला इतकं आवडत नाही. बस, या भाल्यानं निशाणा कसा लावायचा याचा सराव करत होतो. जाईने आपले हसू थांबवले. आता तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला काहीतरी आठवले. तिच्या वडिलांचे आणि आत्याचे संभाषण. तुम्हाला सरदार बनायचं होतं म्हणून तुम्ही ती टेकडी चढायला गेला होता ना? तो सुद्धा सराव होता का? होय, मला मोठा सरदार बनायचंय. खूप शूर बनायचंय. माझ्या बाबासारखे खलिते नाही व्हायचे. काशिदाला काहीच मान सन्मान नसतो. मी एकदा महालात गेलो होतो. तेव्हा पाहिलं होतं जमीनदार रेहान मलिक खूप अपमान करत होता माझ्या बाबाचा. शिवा म्हणाला. काय? जाईने भुवया उंचावून विचारले. होय, माझे बाबा त्याची हजामत करत होते. तेव्हा त्याच्या गाडीला त्याला हवा तसा आकार मिळाला नाही. म्हणून त्यानं बाबाला लाथ मारली होती. शिवाच्या डोळ्यात अश्रू आणि संताप एकाच वेळी दिसत होता. तो पुढे म्हणाला, मला इतकं शक्तिशाली व्हायचंय की माझ्या ताकदीच्या जोरावर मी वतनदार बनू शकेल. माझ्या वतनात कोणावरही अन्याय होणार नाही.
माझं वतन असेल ते, शिवाचं वतन, गरिबांचं वतन. त्या वतनात सगळे सन्मानाने जगतील. उरुळी पुण्याजवळील एक गाव. सन्मानाने जगणे हवे आहे. आपल्या या भूमीत आपण आपला घाम गाळून सोने उगवतो. पण ते सोने दुष्ट यवन लुटून नेतात. आपणावर त्यांच्या मर्जीने कर आकारला जातो आणि कर नाही दिला तर ते घरातल्या स्त्रियांना गुलाम बनवून घेऊन जातात. पण आता नाही. आता आपण हे सहन करायचे नाही. मग काय करायचं? एका शेतकऱ्याने विचारले. त्या महान राजाने बंगुरातून पुण्यात आल्यावर आपले महान कार्य सुरू केले होते. त्यांनी आपले विचार जनमानसात पोचवण्यास सुरुवात केली होती. त्यांना ठाऊक होते, मावळातल्या मराठ्यांच्या चुकलेल्या माना जर पुन्हा ताठ करायच्या असतील, तर आधी त्यांच्या हृदयांमध्ये आत्मविश्वास भरावा लागणार होता. त्यासाठी शिवबाराजे मावळातील गावागावात जाऊन लोकांना जागरूक करू लागले होते. बंगळुराप्रमाणे मावळात देखील त्यांनी चांगले मित्र आपल्यास सोडले होते. मित्र म्हणण्यापेक्षा अनुयायी म्हटलेले बरे, कारण ते शिवबा राजांच्या विचारांना देखील अंगीकारत होते. शिवबाराजे आणि त्यांचे सवंगडी उर्डी गावातील एका पारावर उभे होते. त्यांच्या समोर गावातील सारे शेतकरी जमले होते. राजे त्या शेतकऱ्यांना संबोधून म्हणाले, संघर्ष, होय, संघर्ष करू, कारण आपण सारे मराठी आहोत. मरतील किंवा मरतील, पण मागे हटणार नाहीत. असे मराठी. शिवराजांच्या त्या प्रेरणादायी शब्दांनी सगळ्यांचे अंग चिघारले. ते शरीर रसाने उत्तेजित झाले. राजे पुढे म्हणाले, पण आपण आपले अस्तित्व विसरलो आहोत. आपण झुकलो आहोत त्या तुर्क यवनांपुढे. पण आता झुगारून टाकू ती गुलामगिरी. आपण सारे मिळून आपले राज्य स्थापन करू. सगळे अवाक झाले. राजे पुढे म्हणाले, होय, आपले स्वतःचे राज्य, हिंदू राज्य, हिंदवी स्वराज्य. आपल्या या स्वराज्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल याकडे लक्ष दिले जाईल. त्यांना समृद्ध करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रिमंडळ नेमण्यात येईल. एक उत्तम कर प्रणाली निर्माण केली जाईल. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे दुष्काळापासून आणि शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या राजाची आणि सैन्याची असेल. व्यापाऱ्यांना सवलती देऊन समृद्ध केले जाईल. बालकांचे आणि स्त्रियांचे जीवन सुखकर करण्यात येईल. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. बलात्कार्यांना मृत्यूदंड दिला जाईल. प्रभू रामाच्या राज्यासारखी एक उत्तम न्याय व्यवस्था असेल आपल्या स्वराज्याची. न्याय सगळ्यांसाठी समान असेल. स्वतः आमच्याकडून देखील काही अपराध घडला तर आमच्यावर देखील खटला भरण्यात येईल. एका हाताची मूठ बंद करून आवेशात राजे म्हणाले, एकूण हे रयतेचे राज्य असेल आणि आम्ही रयतेचे सेवक. राजे बोलताना थांबले. त्यांचे शब्द प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचले होते. ते हळुवारपणे पुन्हा बोलू लागले, आजवर आपण आणि आपल्या पिढ्यांनी यवनांचा प्रचंड छळ सहन केला, पण आता वेळ आली आहे प्रतिकार करण्याची आणि आम्ही त्यासाठी निधड्या छातीने उभे राहणार आहोत. पण काय तुम्ही आमच्यासोबत उभे आहात? सगळ्यांनी प्रथम एकमेकांकडे पाहिले. राजे पुन्हा कडाडले, बोला, काय तुम्ही आमची साथ देणार आहात? सारे शेतकरी एका स्वरात ओरडले, होय राजे. गर्जना करत राजांनी पुन्हा विचारले, मग आम्हास प्रत्येक घरातून एक मावळा हवा आहे, काय तो मिळणार? पुन्हा सगळे बिंबीच्या देठापासून जोरात ओरडले, जी राजे. मग बोला, हर हर महादेव. राजे कडाडले. सगळ्यांनी मोठ्या स्वरात गर्जना केली, हर हर महादेव, जय 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 भवानी, जय 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 भवानी. वातावरणात स्फुल्लिंग चेतवणारी ती गर्जना हळूहळू विरली. मग शिवबा स्मित हास्य करत त्या सगळ्यांना नमन केले. आम्ही आपल्या साऱ्यांचे आभारी आहोत. मला करवीरपूरच्या लोकांवर होणारे अत्याचार थांबवायचे. जाईबाई, मला बादशहाकडून करवीरपूरचं वतन मिळवायचंय. पण हे इतकं सोपं नाही. मला त्यासाठी खूप पराक्रमी करावे लागेल. योद्धा बनून रणांगण गाजवावे लागतील. शिवाचा विचार योग्य होता.
पण त्याचे राजकीय ज्ञान अजून अपूर्ण होते. त्यामुळे कदाचित त्याला आपण करवीरपंथचा वतनदार होऊ शकू असे वाटले होते. रण गाजवलं की बादशहाची माझ्यावर मर्जी होईल. मग बघ, तो आणखी काही बोलणार तेवढ्यात एक संतापजनक स्वर घुमला. खबरदार, परत असा विचार जरी केलास तर. त्या दोघांनी एकदम मागे वळून पाहिले. शिवाच्या आईने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. ती त्यांच्या मागेच उभी होती. ती पुढे आली. तिने शिवाच्या बाजून भाला घेतला. तो तलावाकडे भिरकावला आणि म्हणाली, जे काम आपल्या पूर्वजांनी आपल्यावर सोपवले तेच करायचंस. ना कोणतं युद्ध लढायचं, ना बादशहाची मर्जी मिळवायची, ना बादशहाची ढाल बनायचंस. आपल्या पूर्वजांनी पन्हाळ्याच्या सेवेची शपथ घेतली. ती मोडायला नको. शिवाच्या आईने ठणकावून सांगितले. ध्यानात ठेव शिवा, कुणी वडील लोकांना खूप वाईट कोप कुणी वडील लोकांचा कोप खूप वाईट असतो. तिच्या मनावर काशा वैदूच्या भविष्यवाणीचा खोल परिणाम झाला होता. अत्याचारी मुसलमान बादशहासाठी माझ्या मुलाने जीव द्यायला नको. तिचे असे मत तयार झाले होते. तो योद्धा झाला तर त्याला बादशहासाठी लढावे लागेल आणि संदेशवाहक राहिला तर लढणे हे त्याचे प्रथम कर्तव्य असेल. पण आई, तो बोलू पाहत होता. पण त्याच्या आईने ओठांवर बोट ठेवत रागाने पाहत म्हटले, बस, मी जे सांगितलं तेच फक्त कायम ध्यानात ठेवायचं. दुपार कळली आणि संध्याकाळची भनक वाऱ्याला लागली. तो हिरव्यागार झाडांच्या अवतीभोवती घुंगावू लागला. अंगणात बसलेल्या शिवाच्या अंगावर तो वारा झेपावत होता. त्याची बंडी आणि धोतर फडफडत होते. नसांमध्ये रक्त संतापाने सळसळत होते. तो क्रूर यो तो क्रुद्ध झाला होता, पण आतल्या आतच वरून त्याचा चेहरा मात्र शांत दिसत होता. त्याच्या समोर एक प्रश्न पिंगा घालत होता. आजवर आपल्या शौर्याला सतत प्रोत्साहन देणारी आई अचानक कशी बदलली? बालपणापासूनच आपला मुलगा धाडसी व्हावा म्हणून माधवाच्या आखाड्यात पाठवणाऱ्या आईचे विचार अचानक कसे बदलले? त्यामागं खरंच पूर्वजांची शपथ हेच कारण आहे का? पण असं असेल तर पूर्वजांची ती शपथ पूर्ण करायला ईश्वर दादा आहे ना, मी तर योद्धा बनू शकतो. तो विचार करत होता. त्याच्या एका हातात तळलेला मासा होता. माशाच्या मांसाचे तुकडे सगळं तो विचारात हरवला होता. तितक्यात घोड्याच्या टापांचा आवाज झाला. त्या आवाजाने त्याची तंद्री भंग झाली. चार दरवाजाकडून गावाकडे येणाऱ्या वाटेकडे त्याने दृष्टी वळवली. त्याला एक सैनिक येताना दिसला. त्याच्या पाठीवर ढाल होती, कमरेत खंजीर आणि खांद्यावर भाल्यासारखे शस्त्र लटकवले होते. तो पन्हाळ्यावरील घोडदळातला सैनिक होता, ज्यावरून तो आपल्या घरी परतला होता. शिवा त्याच्या शस्त्रांना निरखून पाहू लागला. त्याचे आवडते शस्त्र, भाल्यासारखे दिसणारे पण मागे एक दोरी असलेले शस्त्र, विटा. तो ते शस्त्र कुतूहलाने पाहत राहिला. मग त्याचे लक्ष त्या सुंदर घोड्याकडे गेले. आपलाही असा एक स्वतःचा घोडा असावा, असाच सैनिकी पोशाख आपल्या अंगावर असावा, युद्धात आपल्या बेट्याने पराक्रम गाजवावा, त्या पराक्रमाच्या जखमा अंगावर गर्वाने मिरवाव्यात. तो पुन्हा विचार करू लागला. त्याच्या मनात दडपून ठेवलेल्या भावना पुन्हा एकदा प्रकट झाल्या होत्या. तो सैनिक त्याच्या समोरून निघून गेला. तो घराच्या आड जाईपर्यंत शिवा त्याला पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात आता पाणी साठले होते. आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकणार नाही या विचाराने तो प्रचंड दुखावला गेला होता. तेवढ्यात जाईबाई घरातून बाहेर आली. तिने शिवाच्या डोळ्यातले पाणी पाहिले आणि काळजीने डोळे मोठे करत विचारले, काय झालं? तुम्ही रडताय का? शिवा काही बोलला नाही. आता कळलं. आत्याला रागवलं म्हणून रडताय ना तुम्ही? तिने पुन्हा विचारले. शिवा काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात साचलेले अश्रू गालावर घसरले. साईबाईने पटकन आपल्या छोट्याशा हातांनी त्याचे अश्रू पुसले. तिच्याही डोळ्यात पाणी साचले होते. हे बघा, तुम्ही रडू नका. तुम्हाला मोठा सरदार आणि योद्धा बनायचंय ना? तुम्ही ते बना.
मी असं ऐकलंय की नवऱ्याला काही करायचं असेल तर त्याला आपल्या बायकोकडून पण परवानगी घ्यावी लागते. आपले लग्न झाल्यावर तुम्ही विचारा मला, मी होय म्हणेन. मग म्हणा तुम्ही तुम्हाला काय बनायचंय ते. पण माझ्यासोबत भातुकली पण खेळायची हा. तिच्या त्या कोवळ्या शब्दांनी शिवाच्या चेहऱ्यावर किंचित हसू आले. त्या हास्यासोबत आणखी अश्रू घसरले. जायबेने हसतच ते अश्रू पुन्हा आपल्या दोन्ही हातांनी पुसले. प्रकरण 9 आहे. वर्तमान सप्टेंबर 1659 नेबापूर. शिवाने आपल्या मनगटाला आपले ओलावलेले डोळे पुसले. तो आपल्या भूतकाळातून बाहेर आला होता. आज त्याच्या अश्रूंना सावरायला जाईबाईचे नाजूक हात नव्हते. रातकिड्यांच्या आवाजाने गजबजलेल्या त्या भयाण रात्री तो त्याच्या अंगणातल्या दगडावर एकटाच बसला होता. त्याने आपल्या घराकडे नजर टाकली. घरात तेवणाऱ्या एका लहानशा दिव्याचा मंद प्रकाश खिडकीतून बाहेर डोकावत होता. त्याने उसासा टाकला आणि आपल्या घराच्या दाराकडे तो चालत गेला. त्याने दाराबाहेर पायाच्या वाहण्या काढून घराचे दार हळूच ठोठावले. त्याच्या आईने दार उघडले. त्याची आई राधाबाई अत्यंत संयमी, खंबीर आणि सकारात्मक स्त्री. तिचे वय यावेळी 49 वर्षे होते. शिवाची पत्नी वारल्यापासून तिने शिवाच्या तिन्ही बाळांना आईची कमतरता भासू दिली नव्हती. ती निरंतर त्यांची समजूत घालून त्यांना सांभाळत होती. त्यांना मोठे करण्याची जबाबदारी आता तिच्यावरच आली होती. अकस्मातपणे तिच्या घरावर आलेले ते संकट ती मोठ्या धीराने हाताळत होती. शिवा घरात आला. त्याने आपल्या बाळांकडे दृष्टी टाकली. एकाच खाटेवर त्याची तिन्ही बाळं झोपली होती. 6 वर्षांचा मुलगा विठ्ठल, 4 वर्षांची मुलगी गंगूबाई आणि सगळ्यात धाकटा 2 वर्षांचा मुलगा दत्ताजी. बाहेरचा गार वारा त्याच्या मुलांना झोंबू नये म्हणून त्याने दार उघडून घेतले. थोडे आत येऊन त्याने त्या बाळांच्या गोंडस चेहऱ्यांवरून नजर फिरवली आणि मग त्याच्या आईकडे पाहिले. लेकरांनी काही खाल्लं की नाही आई? त्याने विचारलं. खाल्ली थोडी भाकरी, पण त्यांच्या आईची खूप आठवण काढतात ते. कशी कशी समजूत काढली मी त्यांची. पण शिवा, हे खूप अवघड जाते मला. शिवाच्या डोळ्यात पाणी साठले. त्याच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवत अलगद आवाजात म्हटले, शिवा, देवापुढे सगळ्यांना झुकावं लागतं. तो आपल्या पाप आणि पुण्याचा हिशोब करूनच आपल्याला जे काही द्यायचं असतं ते देतो. त्यामुळं त्यानं आपल्याला जे काही दिले ते घ्यायचं आणि पुढे चालायचं. सावर माझ्या लेकरा. थोडे सावकाश आणि काळजीपूर्वक शब्द उच्चारत ती म्हणाली, मी तर म्हणते तू तू दुसरं लग्न करशील तर लवकर यातून सावरशील. शिवाने पटकन मान वळवली. आपल्या आईकडे पाहिले. त्याचे डोळे रागाने आकुंचित झाले होते. राधाबाई त्याला म्हणाली, लेकरांना मी सांभाळेल. त्यांना सावत्र आईच्या पदराची बांधणार नाही. मी त्यांची जबाबदारी घेईन. पण तू तुझं नवीन आयुष्य सुरू कर. शिवाने नकारात्मक मान हलवली आणि पुटपुटला, पार्वतीची जागा कुणालाच नाही आई. शिवा, राधाबाई आणखी काहीतरी बोलू पाहत होती, पण शिवाने तिचे काही एक ऐकून न घेता आपली मान वळवली. तो त्यांच्या तो त्याच्या बाळांच्या खाटीजवळ गेला. त्याने त्या निजलेल्या निरागस जीवांना डोळे भरून पाहिले. त्यानंतर मग तो सगळ्यात लहान मुलाच्या डोक्याजवळ बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला कुरवाळू लागला. त्याच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब घसरला आणि त्याच्या मुलाच्या गालावर पडला. त्याने थोडी चुळबुळ केली. शिवाने त्याला लगेच थोपटले. मग ते तिघांच्या अंगावर व्यवस्थित कंबळ पांघरून तो उठला. दार उघडून बाहेर आला. त्याने एक मोठा उसासा टाकला. आपल्या डोळ्यातले अश्रू जिरवले. स्वतःला सावरण्यासाठी त्याला दुसऱ्या स्त्रीची गरज नव्हती. त्याच्याकडे एक ध्येय होते. ते ध्येयच त्याला आता त्या दुःखातून सावरणार होते. पन्हाळ्याला यवनांच्या जाचातून मुक्त करण्याचे ध्येय. राजवीर. इकडे तो महान राजा सुद्धा विरहाशी संघर्ष करत होता. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या बिछाण्याच्या बाजूला असलेल्या बिछाण्यावर झोपलेल्या सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या
आपल्या मुलींना शिवबाराजांनी एकवार पाहिले, मग आपल्या बाजूला झोपलेल्या लहानग्या शंभूराजांच्या गोंडस चेहऱ्यावरून हळुवारपणे हात फिरवत गालावर ठेवला. शंभूराजे गाढ झोपी गेले होते. झोपेत ते अगदीच निरागस दिसत होते. राजे त्यांच्या पुत्राचा तो निरागस चेहरा डोळ्यात सामावून घेत होते, कारण पहाटे लवकरच ते प्रतापगडासाठी प्रस्थान करणार होते. पावसाळा संपल्यावर तिथे जो संग्राम होणार होता त्याचे भविष्य त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे आपण पुन्हा कधीही आपल्या पुत्राला पाहू शकू की नाही, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला होता. ते काहीसे भावनिक झाले होते. काही दिवसांपूर्वी सईबाई राणीसाहेब आजारी झाल्या होत्या. त्यासाठी राजे प्रतापगडावरून राजगडावर परतले होते. पत्नी गेल्याचे दुःख तर त्यांना होतेच, पण शंभू राजांच्या डोक्यावरून फार लवकरच आईच्या मायेचा पदर निघून गेला, यामुळे त्यांचे हृदय पिळवटले होते. क्षणभर ते शंभूराजांना पाहत राहिले. मग त्यांच्या कपाळाचे चुंबन घेऊन ते ताडकन कक्षाच्या बाहेर पडले. त्यांचा ओढ भरून आला होता. ते वाड्याच्या सज्जात आले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू टपकत होते. त्यांनी दूरवर दृष्टी टाकली, तिथे सईबाईंच्या चितेला अग्निडाग देण्यात आला होता. त्या जागेकडे पाहून ते पुटपुटले, खूप खूप घाई केलीत आपण राणीसाहेब. ही वेळ योग्य नव्हती. अफझल खानासारखे संकट स्वराज्यावर चालून आले असताना आपण आमची साथ कशी सोडली? सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई यांनी कुणाकडे बघावे? आणि शंभूराजे, त्यांचाही आपण विचार केला नाही. किती लहान आहेत ते, काय सांगावे? आता आम्ही त्यांना कशी समजूत घालायची त्यांची? तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर एक हात आला. आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर उमटलेले पाणी त्यांनी जिरवले. हळूच मान वळवत त्यांनी पाहिले. जिजाऊ साहेब उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात संयम होता. त्यांनी अंगावर पांढरी शाल ओढली होती. त्या शिवबाराजांना नजरेनेच धीर देत होत्या. दूसरा दिवस. क्या आपको यकीन है कि अफजल खान साहब उस काफिर जमींदार शिवाजी को मार सकेंगे? शेख मिरारने प्याल्यातले रुआबजा सरबत घोळवत विचारले. त्याच्यासमोर लोडाच्या बैठकीवर मुल्ला जहूर आणि गाझी दिलावर बसले होते. कालच ते दोघे पन्हाळ्यावर आले होते. पण काल प्रवासाच्या थकव्यामुळे शेख मिरांची डेरे महालात त्या दोघांची फक्त एक औपचारिक भेट झाली होती. आज ते दोघे शेख मिरांच्या वाड्यातल्या दिवाणखान्यात बसले होते. त्यांच्या समोरच्या बैठकीवर मिरान बसला होता. मधोमध नक्षीदार गालिचा होता आणि त्यावर एक तबक ठेवले होते. त्या तबकात सुकामेवा आणि रुआबजा सरबताने भरलेली जारी होती. त्या तिघांच्या हातात चमकदार पितळेचे प्याले होते. मुल्ला जहूरने सरबत संपवून प्याला त्या तबकात ठेवत म्हटले, पूर्ण यकीन है. अफजल खान हा मजहबचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळं नक्कीच आसमानी ताकद त्याच्या पाठीशी राहील आणि त्यामुळंच तो विजयी होईल. आसमानी ताकद? हळुवार फुटफुटत शेख मिरान पुढे म्हणाला, मला सुद्धा ती ताकद हवी आहे, म्हणून तर तुम्हाला इकडे बोलावलं आहे. कल्पना आहे मला. मुल्ला जहूर हसत म्हणाला, हजरत, मला या किल्ल्यावरचा काफिरांचं वर्चस्व पूर्णपणे संपवायचं आहे. किल्लेदार म्हातारा झाला आहे आणि 2 दिवसांपासून त्याच्या छातीत वेदना होत आहेत. त्यामुळं त्यानं स्वतःच चाकरीतून निवृत्त होण्यासाठी अर्ज केला आहे. ही आयती संधी आहे. कदाचित खुदाचा शुभ संकेतही असावा हा. कारण 15 दिवसांपूर्वीच मी पातशांकडे विनंती केली होती की किल्ल्याला आता तरुण किल्लेदार हवा आहे आणि त्यासाठी मी गाझी दिलावरची शिफारस केली होती. हा तर नेक खयाल आहे तुमचा. मुल्ला जहूरने भुवया उंचावून प्रशंसा केली. मग त्याने दिलावरकडे पाहिले. दिलावर त्या दोघांचे संभाषण फक्त ऐकत होता. त्याची नजर घातक होती. डोळे गर्द सुरव्याने भरले होते. काय गाजी साहेब, तुम्ही काही बोलणार नाही का? मिरान विचलितपणे हसत म्हणाला. तो 17 वर्षांचा मुलगा असल्याने कायम आपल्या ताब्यात राहील असा मिरानचा अंदाज होता. त्यामुळेच
त्याने किल्लेदार पदासाठी त्याच्या नावाची शिफारस केली होती. मिरान पुढे म्हणाला, आवडेल ना तुला या किल्ल्याची किल्लेदारी? दिलावरने हातातला प्याला तळात ठेवला आणि पुढे झुकून रोखून पाहत कणखर शब्दात म्हटले, काफिरांची कत्तल फक्त हा एवढाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. माशाल्लाह, मग तर तुझ्यासाठी ही उत्तम संधी आहे. शेख मिरान हसून म्हणाला. दिलावरने फक्त होकारार्थी मान हलवली. फारसे बोलत न बसता तो उठला आणि म्हणाला, माझ्या उस्तादांचे शेवटचे दिवस याच किल्ल्यावर गेले. त्यामुळं ज्या ठिकाणी ते राहत होते तिथल्या मातीशी मला बोलायचं आहे. तुम्ही तुमचं बोलणं सुरू ठेवा. येतो मी. असं म्हणत दिलावरने मुठीत तबकातला सुकामेवा घेतला आणि तो तिथून बाहेर पडला. त्याचा तो निर्भीड अंदाज पाहून मिरान काहीसा थक्क झाला होता. चर्चेतून असे त्याचे उठून जाणे मिरानला खटकलेही होते आणि त्याच्या नजरेत ते स्पष्ट दिसत होते. मुल्ला जहूरने त्याच्या नजरेतले ते भाव अचूक खेळले आणि म्हटले, तो गाझी आहे. शिष्टाचार त्याला कळणार नाही आणि तू त्याच्याकडून तशी अपेक्षाही करू नकोस. पण एवढं नक्की, तो जर या किल्ल्यावर राहिला तर तुझा उद्देश हमखास पूर्ण होईल. शेख मिरानने मुल्ला जहूरचे वाक्य ऐकले होते, पण त्याचे डोळे अजूनही दिलावर गेला त्या दिशेकडेच लागले होते. अर्थातच तो अजूनही विचारातच होता. आपण इथे थांबूया. इथे पुढचा भाग कथेचा सुरू होतोय.